येस मॅडम. ओके. सुरुवातीमध्ये वचन अध्ययन वेदिके बसव मंच 31वे पुष्प यावरून मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि आता जयश्री पाटील कोगनूर बहिणींना विनंती करते की त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी घ्यावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. मॅडम म्यूट आहे की ते. जयश्री मॅडम म्यूट आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर आपणा सर्वांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 31 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध सामाजिक धार्मिक विषयावर चिंतनपर व्याख्यान आयोजिले जाते. मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्या मगदुम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील आणि व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे संत मन्मथ स्वामींचे योगदान. शरण प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंबळे व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील व श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाचा समारोप शरणी स्वप्ना घोडके यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्या मगदुम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्या मगदुम. सर्वांना शरणार्थी. मन्मथ स्वामीजी यांचं एक अभंग मला दिलेत डॉक्टर जयश्री पट्टण यांनी, ते मी आता म्हणायला प्रयत्न करतो. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजन. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजन. सांडोनिया लिंगार्चना तो शिव भक्त नोवे त्याची आवदना अवलोकू नये. तो शिव भक्त नोवे त्याची आवदना अवलोकू नये. त्याची आवदना अवलोकू नये. त्याची आवदना अवलोकू नये. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजन. अमान्य करोनी हृदयेचे लिंग. अमान्य करोनी हृदयेचे लिंग. जो धरी स्थावरी भक्ती अंग. जो धरी स्थावरी भक्ती अंग. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजन. सांडोनिया लिंगार्चना तो शिव भक्त नोवे. तो शिव भक्त नोवे केवळ सोंग. तो शिव भक्त नोवे केवळ सोंग. बहुरूपियाचे 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 बहुरूपियाचे. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजन. सांडोनिया लिंगार्चना. सांडोनिया लिंगार्चना. सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य
देवता पूजन. सर्वांना शरण शरणार्थी. खूप छान विद्याताई. मन्मथ स्वामींचे वचन गाऊन कार्यक्रमाला छान सुरुवात झाली आहे. आता मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रास्ताविक करावे आणि अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. शरणू शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून सर्वांचं स्वागत करते. आपलं आता आजचं 31वं पुष्प आहे. या पुष्पामध्ये आपला विषय आहे सप्त शिरोमणी मन्मथ स्वामी. आज मध्ये 3 महिने, मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही मराठी कार्यक्रम घेऊ नाही शकलो, त्याबद्दल क्षमा असावी. आज आपण आपल्या अतिथींना बोलवलं आहे डॉक्टर रवींद्र बेंद्रे सर, जे मराठी प्राध्यापक विभाग आहेत, मराठी विभागाचे प्रमुख आहेत आणि देगलूरहून, नांदेड इथून आहेत. तर त्यांचा परिचय मी आज देईनच. पण महात्मा बसवेश्वर म्हटलं की आपले क्रांतिकारकाचे बीज रोवणारे केंद्रबिंदू आपण त्यांना म्हणतो. नंतर वर्ण रहित, लिंग भेद रहित असा समाज निर्माण करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं, त्यांना त्यांच्या शरण नंदीयाळांनी सर्वांनी मदत केली आणि त्यांनी आपल्याला अनुभव मंडप दिलं, चर्चासूत्र दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, म्हणजे आपल्याला लोकशाहीकडे त्यांनी ओढून आणलं. तर ही 12व्या शतकातली ही जी क्रांती होती, त्या क्रांतीबद्दल आपल्यालाही माहिती आहे की प्रतिक्रांती झाली, शरणांच्या कत्तली झाली, कारण सनातनी समाज अजून या पुरोगामी विचार पचवू शकले नाही. पुरोगामी आंतरजातीय विवाह जो झाला तो पचवू शकला नाही आणि मग साहित्य जाळलं गेलं, हे आपल्याला माहिती आहे. नंतर चन्नबसवण्णांच्या मार्गदर्शनाखाली उरलेलं जे काही साहित्य होतं ते सर्व नंदीयाळ उळवीपर्यंत नेलं, हे आपल्याला माहिती आहे. नंतर काही साहित्य जे होतं ते जाळलं गेलं. जे उरलं सुरलं साहित्य होतं वचन साहित्य म्हणजे कन्नड साहित्याचा हा केंद्रबिंदू आहे म्हणता येईल, किंवा त्याचा खजाना आहे. आणि हा जो खजाना आहे हा कुठेतरी लपवला गेला, दडवला गेला, जमिनीखाली, भिंतीखाली, भिंतीमागे, असं त्याचं जतन केलं गेलं. मग त्याच्यानंतर म्हणजे फगू हळकट्टींनी हे सर्व साहित्य गोळा करूपर्यंत हे साहित्य कुठे बाहेर आलंच नाही का, हा आपल्याला सर्वांना मनामध्ये प्रश्न असतो. तर तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये प्राचीन भारताची इतिहासामध्ये आपण बघितलं आहे की जे ज्ञान होतं ते गुरु शिष्या या परंपरेप्रमाणे ते साहित्य लिखित नसेल तरी ते एकापासून दुसऱ्याकडे असं प्रचार करत होतं. आता मराठवाडा मंगळवेढ्यामध्ये जेव्हा ही क्रांती झाली, बसव कल्याणमध्ये जेव्हा ही क्रांती झाली, त्याच्या बाजूचा भाग म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे. तर महाराष्ट्राला संतभूमी आपण म्हणतो. तर मराठवाडामध्ये हे बरेचसे संत असे होऊन गेलेत की त्यांनी आपलं साहित्य विपुल केलंय मराठी भाषेमध्ये किंवा वेगळ्या भाषेमध्ये असेल. तर ही संतांची भूमी जी आहे तिथंच 13व्या शतकामध्ये म्हटलं आहे की ओंडा नागनाथ त्यांनी विसोबा खेचर आपण त्यांना म्हणतो की बसवांनांचे विचार, बसववादी शरणांचे विचार विसोबा खेचरांनी पुढे आणले. नंतर 16व्या शतकामध्ये मन्मथ स्वामी, संत शिरोमणी मन्मथ स्वामी जे बीडहून आहेत, तर त्यांनी हे विचार मराठीमध्ये अभंगामध्ये लिहिले. म्हणजे हे जे ज्ञान होतं बसवेश्वरांनी आपल्याला जे सांगितलं ते ज्ञान कसं पाझरत पुढे पुढे आलेलं आहे. नंतरच्या शतकामध्ये संत तुकाराम आहेत, नामदेव आहेत. तर असा हा आपण जर प्रवास बघितला तर बसव साहित्य, वचन साहित्याचा प्रसार आणि प्रचार हा महाराष्ट्र, त्याच्या लगत असलेला तेलंगणा असा बहुपासी पसरला गेला. जरी हे सनातनी लोकांनी त्याला गाडायचा प्रयत्न केला, हे ज्ञान जेव्हा होतं हे काही वर्ष, शतक खाली होतं, त्याचा प्रचार झाला नाही. पण नंतर महाराष्ट्रामध्ये मन्मथ स्वामींनी हा प्रचार प्रसार, लिंगायत संत कवी आपण त्यांना संबोधतो आणि त्यांनी हे प्रचार प्रसार केलेला आहे. तर सुरुवातीला मी पहिल्यांदा अभिषेक देशमाने यांचे मी आभार मानीन, कारण हा आमचा विचार जेव्हा डिस्कशन चालू होतं तेव्हा ते म्हणाले की डॉक्टर रवींद्र बेंद्रे सरांनी ह्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि मी हा विषय जेव्हा निवडला
तेव्हा मला पण असा प्रश्न पडला की संत मन्मथ स्वामी कोण आहेत? नाव ऐकून आहे, पण त्यांच्याबद्दल मला खूपसं माहित नाही. तर तेव्हा बेंबरे सर म्हणाले की मी ह्याच्या म्हणजे जीवन कार्य, मन्मथ स्वामी यांचं जीवन कार्य घेतो आणि त्यांच्याच सांगायला खूप आनंद होतो की सरांच्याच एका स्टुडंटने त्यांच्याच अंडर पीएचडी केलेली आहे आणि त्यांचा विषयच आहे की संत मन्मथ स्वामी आणि महात्मा बसवेश्वर यांचा अनुबंध. म्हणजे विचार करू शकता तुम्ही की हे 300 म्हणजे बसवांना 300 वर्षांनी संत मन्मथ स्वामी आले. त्यांनी पण विपुल साहित्य लेखन केलेलं आहे. त्यांचा परम रहस्य हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे आणि परम रहस्यमध्ये त्यांनी लिंगायत तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. जसं आपण म्हणतो लिंगायत तत्वज्ञान अष्टावरण आहे, पंचाचार आहे, षटस्थल आहे, तर त्याची सर्व मांडणी मराठीमध्ये परम रहस्यमध्ये दिसलं आहे. अजून दुसरा विशेष म्हणजे आता विद्यार्थ्यांनी जे वचन गायलं ते वचन काय सांगता आहे की शरण तुम्ही कसे असले पाहिजे. तुम्ही गळ्यामध्ये घातलेलं जे आत्म इष्टलिंग आहे त्याचीच पूजा करा. स्थावर लिंगाची पूजा करू नका, तर तो शिवशरण होऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे बसवांनांचा विचार त्यांनी पुरेपूरपणे अभंगामध्ये रचला आहे. तर आपण मराठीमध्ये लिहिल्यामुळे त्यांना आपण अभंग म्हणतोय, पण त्याचं जे मूळ आहे ते कन्नड मधील वचन साहित्य आहे आणि म्हणून आपण आज या बसवमंचावरती आपण मन्मथ स्वामींची आपण आज जीवन कार्य त्यांचं साहित्य हे घेणार आहे. नंतर त्यांनी 1-2 ओळीमध्ये छान सांगितलेलं आहे की सर्व धर्मासी कोण जो धनी, सर्व धर्मासी कोण जो ध्वनी, ज्ञान विज्ञान वर्ते जया पासोनी. म्हणजे त्यांचे काय सांगितलं ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं गुरु कसा असला पाहिजे. कसा गुरु असला पाहिजे, त्याने जात जमान नाही बघितली पाहिजे. सर्व धर्माच्या मुळाशी कोण आहे, जो ज्ञाता आहे, जो ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडाला गुरुची म्हणजे गुरुने संकल्पना म्हणजे जात लिंग विरहित समाजामध्ये गुरु असा असला पाहिजे की त्याने फक्त त्या शिष्याकडे बघितलं पाहिजे की ह्याच्याकडे काय कपॅसिटी आहे, हा पुढे कुठे जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या मागचं ज्ञान विज्ञान बघितलं पाहिजे. आपण जसं कन्नडमध्ये म्हणतो अरिवे गुरु, माझा अंतर्मनच मला गुरु आहे. माझं अंतर्मन मला सांगतं की हे वाईट काम आहे, हे करू नकोस, हे चांगलं काम आहे. आता आपलं जे अनुभव मंडपच चालू आहे असं म्हणता येईल, कारण इथं सर्व शरण आहे, शरण मंदिरे आहेत आणि सर्वांनी इतकं वाचलेलं आहे. त्यांच्यासमोर मी काय बोलणार. म्हणजे गुरुची ही जी अपेक्षा परीक्षा आहे किंवा गुरु कसा असला पाहिजे हे संत मन्मथ स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचे अजून एखादे ओळ मी त्यांनी सांगते की त्यांचे अनुयायी पण त्यांना खूप अनुयायी होते. त्यांच्या एका अनुयायाने लिहिलेलं आहे, परमेश्वर प्राप्तीस्तव घरदार संसार सोडून वनात न जाता. म्हणजे आपण म्हणतो बसवेश्वर म्हणायचे की सर्व शरणांनी संसार दाम्पत्य सुख घेतलेलं आहे की संसार सोडून आपली जबाबदारी सोडून सामाजिक जबाबदारी सोडून तुम्ही वनात जाऊ नका. हा बसवेश्वरांचा मुख्य मेसेज आहे. तर तसंच एक वचन म्हणजे अभंग वाचून सांगते. सुखे हा संसार करा श्री संगती, वेळोवेळी गीती गायी नाम, कवडी कवडी द्रव्य जोडा दक्ष शती, वेळोवेळा गीती गायी नाम. म्हणजे काय सांगितलं, मन्मथ स्वामी पण तेच सांगतायत की तुम्ही संसार करा आणि थोडं थोडं द्रव्य आहे ते जोडा आणि समाजाला करा. स्वतःसाठी जेवढं हवं तेवढं ठेवा आणि जास्तीत समाजाला द्या. म्हणजे आपल्याला बघता येईल, म्हणता येईल की त्यांना संत शिरोमणी पण ही उपाधी दिलेली आहे. संत शिरोमणी की सर्व संत जे आहेत, संत मन्मथ स्वामी आता बेंबरे सर बोलतील तेव्हा लक्षात येईल की त्यांच्यावरती शैव संप्रदायाचा जेवढा प्रभाव झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव हा बसव तत्वाचा झालेला आहे, वचन साहित्याचा झालेला आहे आणि म्हणून आज मराठीमधून आपण घेतलं आहे. तर एक संत अभ्यासक त्यांनी संत मन्मथ स्वामींना महाराष्ट्राचे बसवेश्वर असा म्हणून उपाधी देऊन किंवा असा गौरव केला आहे. म्हणजे मन्मथ स्वामींचं जर अभ्यास करतात की त्यांची जी शिकवण आहे, त्यांचं जी तत्वज्ञान आहे किंवा आचार विचाराची जी बैठक आहे ती तशीच्या तशी बसवेश्वरांचाच हा अनुयायी आहे
असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणून मी माझा आजचा हा विषय आपण का घेतला हे मी तुम्हाला सांगितलं. प्रस्तावना इथं सांगते आणि सरांचा परिचय देते. कारण सर आज इमर्जन्सी असल्यामुळे सरांनी उशिरा जॉईन केलं असेल. तर डॉक्टर रवींद्र बेंबरे सर यांचा जन्म 22 सप्टेंबर 1978 बळ्ळूर, देगलूर, नांदेड येथे आले. शिक्षण त्यांचं MA मराठी, BEd, PhD झाली आहे. सर मराठी प्रमुख विभागामध्ये वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर, नांदेड येथे प्राध्यापक आहेत. सर गेले 20 वर्ष सरांनी आपला कार्यकाल केला आहे. सरांचं संशोधन कार्य इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी एक चिकित्सक अभ्यास या विषयावर PhD पदवीसाठी संशोधन केलंय. संत तुकारामांचा संत विषयक दृष्टिकोन एक अभ्यास या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे लघु संशोधन प्रकल्प सादर. नंतर नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान एक अभ्यास असा विशेष संदर्भ संत तुकाराम आणि रामदास या विषयावर शोध प्रबंध सादर केले आहेत. सरांनी काही ग्रंथलेखन केले आहे. सरांचं सुंदर पुस्तक म्हणजे संत मनमत दर्शन, जे महाराष्ट्र बसव परिषद प्रकाशन संस्था भालकी यांनी प्रकाशित केले. इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी, प्राचीन मराठी वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ इतिहास आरंभ ते इसवी सन 1818, ज्ञानयोगी संत श्री धुंडा महाराज देगलूरकर आणि संत तुकारामांचा संत विषयक दृष्टिकोन असे काही ग्रंथलेखन आहे. आणि ग्रंथ संपादन 2 केले आहे. ब्रह्म चितकला नाट्य विशेषांक आणि वर्तमानात महात्मा बसवेश्वर हे पुस्तक मला नक्कीच वाचायला आवडेल. वर्तमानात महात्मा बसवेश्वर, जे बसव परिषद भालकी यांनी प्रकाशित केलं आहे. आणि सरांचे नियतकालिका आणि संपादित ग्रंथातून खूप लिखाण केलं आहे. प्रतिष्ठान, पंचधारा, अनुबंध, साहित्य माझी मराठी, विचारशलाका, अक्षरगाथा, सर्वधारा, तुकावाणी, बसवपथ, बसवमार्ग, रिंगण. सरांचं आत्ताच मी एक जुन्या बसवपथ मधला आर्टिकल वाचलं. बसवपथ मध्ये सरांनी लिहिलाय मराठवाड्यातील लिंगायत संत साहित्य. एकूण 100च्या वरती, 100हून जास्त सरांनी लेखन केलेलं आहे. वर्तमानपत्रीय लेखन आहे, जसे आपले दैनिक महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, देशोन्नती, तरुण भारत, पुण्यनगरी, एकमत, गावकरी, गोदतीर, प्रजावाणी अशा विविध वर्तमानपत्रातूनही त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. सरांनी बऱ्याच ठिकाणी व्याख्याने दिले, जसे महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, तेलंगणा, गुजरात मधील परिसंवाद, परिषदा, संमेलन, शिबिर आणि कार्यशाळेत मराठी व कन्नड संत साहित्यावर त्यांची व्याख्यानं संपन्न झाली आहेत. या बरोबरीने सर आपले विद्यापीठ स्तरीय सुद्धा खूप जबाबदारी त्यांनी पेलली आहे. ते सल्लागार आहेत दहिशाला व्याख्यानमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सदस्य आहेत साहित्यपीठ मराठी अभ्यास मंडळ आणि सदस्य भाषापीठ मराठी अभ्यास मंडळ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय. तर असे सरांचं आपण इथं सादर करूया. सर जॉईन झालेत का? सरांना मी सहृदय आजच्या या व्याख्यानमालेमध्ये त्यांचं स्वागत करते आणि कार्यक्रमाला पुढे घ्या असं मी जयश्री वहिनीला सांगते. आजचे अतिथी व्याख्याते शरण प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंबरे यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. सर जॉईन नाही झालेत का? अभिषेक देशमाने आलेत. सर आलेत. सरांचं डॉक्टर रवींद्र बेंबरे सरांचं आमच्या बसव मंच, वचन अध्ययन बसव मंच या पीठावर खूप खूप स्वागत. आणि सर मी तुमची क्षमा मागते की तुम्हाला इतक्या इमर्जन्सी मध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही 10-15 मिनिटं का होईना आम्हाला मार्गदर्शन कराल अशी मी इच्छा प्रकट करते. आणि सर तुम्ही सुरू करू शकता सर. नियोजित व्याख्यानमालेमध्ये माझ्यामुळे थोडासा विलंब झाला,
त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या व्याख्यानमालेमध्ये माझा विषय आहे संत मन्मथ स्वामींचे योगदान. महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची, ऋषी मुनींची, तपस्वी साधकांची भूमी आहे. त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संप्रदाय या ठिकाणी निर्माण झाले. एकूण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैचारिक जडणघडणीमध्ये या विविध संप्रदायाच्या संतांचा खूप मोठं योगदान आहे. आपण जेव्हा महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत संत परंपरेचा विचार करतो तेव्हा शिवयोगी मन्मथ स्वामींचं नाव हे अग्रक्रमानं आपल्या डोळ्यासमोर येते. मन्मथ स्वामींचा जेव्हा आपण विचार करतो, मन्मथ स्वामी हे 16व्या शतकातील एक अत्यंत महत्वाचे असे संत आहेत. मन्मथ स्वामींचा उल्लेख महाराष्ट्राचे बसवेश्वर म्हणून अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. शंगो साखरपेरकर नावाचे एक संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी मन्मथ स्वामींच्या साहित्यातील विचारांचा अभ्यास केल्यानंतर ते असं म्हणतात की मन्मथ स्वामी म्हणजे महाराष्ट्राचे बसवेश्वर आहेत आणि महाराष्ट्रातील लिंगायतांचे ते ज्ञानेश्वरही आहेत, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. एकूण जेव्हा आपण मन्मथ स्वामींचा कालखंड पाहतो, मन्मथ स्वामींचा जन्म हा 1560चा आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी शिवलिंग स्वामी आणि पार्वतीबाई यांच्या पोटी शिवयोगी मन्मथ स्वामींचा जन्म झालेला आहे. तर मन्मथ स्वामींचा जर कालखंड पाहिला तर तो म्हणजे हा 16व्या शतकाचा कालखंड आणि तो परिसर जो आहे तो बीड जिल्ह्याचा परिसर म्हणजे मराठवाड्यातला हा परिसर. आणि या काळामध्ये मन्मथ स्वामींचा जन्म झालेला आहे. मन्मथ स्वामींचं शिक्षण हे बसवलिंग स्वामी मानूर मठाचे मठाधिपती त्यांच्याकडे त्यांचं सगळं शिक्षण झालेलं आहे. संस्कृत शैव साहित्य, त्याचबरोबर कन्नड शरण साहित्य आणि मराठी संत साहित्याचा मन्मथ स्वामींनी सखोल अभ्यास केला. पण त्या काळातली परिस्थिती त्या भागातली अशी होती, बीड जिल्हा, बीड नगर वगैरे हे जे जिल्हे आहेत, हा परिसर लोकवाङ्मयाच्या दृष्टीनं, लोककलेच्या दृष्टीनं अत्यंत समृद्ध असा परिसर होता. या परिसरामध्ये अनेक प्रकारचे लोककला केंद्र होते आणि सुरुवातीला मन्मथ स्वामींना या लोककलेबद्दल प्रचंड आकर्षण होतं आणि या आकर्षणापोटी मन्मथ स्वामी हे लोककलेकडे वळले आणि त्यातून त्यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारची शाहिरी करू लागले. त्यांनी कटाव, फटका अशा प्रकारची काव्यरचना ते सुरुवातीला करू लागले आणि त्यानंतर त्यांनी शाहिरी म्हणजे लावणी लेखनाकडे वळले. कराडच्या देवीवर त्यांची जी लावणी आहे ती मराठीतली पहिली लावणी समजली जाते. म्हणजे आतापर्यंत साहित्य अभ्यासकांमध्ये अशी धारणा होती की मराठीतली पहिली लावणी होनाजी बाळाचे आजोबा सातप्पा यांनी लिहिलेली आहे. पण अलीकडं एक 10-12 वर्षापूर्वी गंगाधर मोर्जे यांच्या प्रबंधातून हा विषय समोर आला की मराठीतली पहिली लावणी ही होनाजी बाळा आजोबा यांचे सातप्पा लिहिले नसून मराठीतली पहिली लावणी ही मन्मथ स्वामींनी लिहिलेली आहे. म्हणजे मूळ पेट वासिनी आली कराडला ही जी लावणी आहे ही मराठीतली पहिली लावणी आहे आणि ती शिवयोगी मन्मथ स्वामींनी लिहिलेली आहे, असा उल्लेख गंगाधर मोर्जे यांनी आपल्या PhDच्या शोध प्रबंधामध्ये केलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, शिवयोगी मन्मथ स्वामी हे मराठीतले पहिले लावणीकार आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण केवळ रूढ अंगाने मन्मथ स्वामीकडे पाहत आहोत, पण आता संशोधनातून मराठीतले पहिले लावणीकार म्हणजे मन्मथ स्वामी असल्याचं या ठिकाणी सिद्ध होत आहे. आणि त्याचबरोबर मन्मथ स्वामींनी ही लावणी लिहू लागले आणि त्या काळामध्ये अशी आख्यायिका आहे की काशीला दरवर्षी शाहिरांचा एक फड रंगत होता आणि तो फड देखील मन्मथ स्वामींनी जिंकलेला होता. म्हणजे या शाहिरी वाङ्मयामध्ये सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळामध्ये मन्मथ स्वामींना प्रचंड गती होती. पण त्यांचं हे शाहिरी वाङ्मयातला त्यांचा कल किंवा शाहिरी वाङ्मयाबद्दल त्यांच्या मनात असणारी आवड, ह्या गोष्टी त्यांचे गुरु बसवलिंग स्वामी यांनी पाहिलं आणि बसवलिंग स्वामींनी मन्मथ स्वामींना बोलून घेऊन सांगितले की तुमच्याकडे जी प्रतिभा आहे, तुमची जी कुशाग्र बुद्धिमत्ता आहे ती समाजाच्या उद्धारासाठी वापरा, समाजाच्या उत्कर्षासाठी ती सार्थकी लावा, असा उपदेश गुरु बसवलिंग स्वामी यांनी मन्मथ स्वामींना केला.
आणि गुरुंनी केलेला उपदेश मन्मथ स्वामींनी अत्यंत गांभीर्यानं घेतलं आणि त्यानंतर मन्मथ स्वामी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवकडा नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही काळ ज्ञान साधना केली, योग साधना केली आणि त्यानंतर परत त्यांनी नेकनूरच्या बाजूला मांजरसुंबा जे आपण आज पाहतो त्या मांजरसुंब्याच्या बाजूला जी दरी आहे त्या दरीमध्ये म्हणजे कपिलधारच्या दरीमध्ये त्यांनी त्या काळामध्ये ज्ञान साधना केली, तपश्चर्या केली आणि त्याच ठिकाणी त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. आता मन्मथ स्वामींचा जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो, मन्मथ स्वामींच्या साहित्याचा विचार करत असताना मन्मथ स्वामींचे भाष्यग्रंथ, मन्मथ स्वामींचं अभंग वाङ्मय, मन्मथ स्वामींचे भारूड, मन्मथ स्वामींची शाहिरी या अंगानं आपल्याला विचार करावा लागेल. मन्मथ स्वामींनी त्या काळामध्ये अनेक भाष्यग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांच्या नावावर जवळपास 7 ते 8 उत्तम असे भाष्यग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये स्वयंप्रकाश आहे, गुरुगीता आहे, अनुभवानंद आहे, ज्ञानबोध आहे, परमरहस्य आहे, विभूती आहे, असे वेगवेगळे भाष्यग्रंथ आहेत. आणि ह्या सगळ्या भाष्यग्रंथापैकी मन्मथ स्वामींचा एक अत्यंत महत्वाचा असा भाष्यग्रंथ म्हणजे परमरहस्य हा ग्रंथ आहे. असं म्हणतात की मन्मथ स्वामींचा परमरहस्य म्हणजे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांची ती ज्ञानेश्वरी आहे. जे वारकरी संप्रदायामध्ये जे स्थान ज्ञानेश्वरी या ग्रंथाला आहे ते स्थान या महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत संत परंपरेमध्ये परमरहस्य या ग्रंथाला आहे. आणि परमरहस्य हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये वीरशैव लिंगायतांचं षटस्थल सिद्धांत, अष्टावरण, पंचाचार याबद्दलचं विवेचन या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. म्हणजे महात्मा बसवादी शरणांच्या वचनामध्ये जो षटस्थल सिद्धांत आलेला आहे किंवा संस्कृत साहित्यामध्ये जो षटस्थल सिद्धांत आलेला आहे, संस्कृत शैव साहित्यामध्ये जो षटस्थल सिद्धांत आलेला आहे त्या सिद्धांताची मांडणी या ठिकाणी मन्मथ स्वामीने आपल्या परमरहस्यामध्ये केली आहे. परमरहस्य हा ग्रंथ लिहित असताना मन्मथ स्वामी समोर संस्कृत ग्रंथाचा आदर्श असला किंवा संस्कृत ग्रंथ नजरेसमोर ठेवून त्यांनी आपलं भाष्यग्रंथ लिहिलं असलं, परमरहस्य ग्रंथ लिहिला असला तरी त्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी म्हणजे बसवादी शरणांच्या वचन साहित्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे बसवादी महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक. आणि इकडे मन्मथ स्वामी आपल्या परमरहस्यात मध्ये म्हणतात की आचार मार्गाचे ठाई राव रंक सारिकाची पाही, मार्ग चुकता अग्रेसरही येई नीच पदासी, मार्गी चाले तो पंचानन बोलीजे, अमार्गी वर्ते तो श्वान जाणीजे, असं मन्मथ स्वामी आपल्या परमरहस्य या ग्रंथामध्ये म्हणतात. म्हणजे वचन साहित्यातील विचार, वचन साहित्यातील सदाचाराचा आग्रह परमरहस्य या ग्रंथातून प्रतिध्वनित झालेला आहे. किंवा असे अनेक विचार आहेत जे विचार म्हणजे वचन साहित्यामध्ये जे मूल्य प्रकटलेले आहेत ते मूल्य परमरहस्य या ग्रंथातून पदोपदी प्रतिध्वनित झाल्याचं पाहायला मिळते. किंवा स्त्री पुरुष समतेचा विचार मन्मथ म्हणजे बसवादी शरणांनी मांडला. लिंग भावाच्या पलीकडे जाऊन स्त्रीकडे पाहण्याचा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. किंवा बसवादी शरणांनी स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार केला आणि तोच विचार मन्मथ स्वामींच्या परमरहस्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे बसवेश्वर आणि त्यांचे समकालीन शरण स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार करतात. म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये जे 770 सदस्य होते त्यापैकी 70 स्त्रिया होत्या. ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहेत. म्हणजे अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना समान अधिकार होता, त्यांना समान संधी होती, त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार होता. आणि तोच विचार परमरहस्य या ग्रंथामध्ये प्रतिध्वनित झालेला आहे. परमरहस्य या ग्रंथामध्ये मन्मथ स्वामी आपल्या एका ओवीमध्ये म्हणतात, नारी नरा सकळिका येथे समान अधिकार असे देखा. म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांचा स्त्री पुरुष समतेचा जो विचार आहे तोच विचार परमरहस्य या ग्रंथातून प्रकटलेला आहे. किंवा बसवादी शरणांच्या वचनामध्ये जी श्रमनिष्ठा आलेली आहे, जो म्हणजे उद्योगशीलतेचा जो विचार आलेला आहे, हे सगळे विचार परमरहस्यामध्ये ठिकठिकाणी ओघान आलेले आहेत.
किंवा शरणांचा एक विचार आहे पहा, म्हणजे बसवेश्वर किंवा समकालीन त्यांचे शरण ते म्हणतात की केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर ज्ञानाला कृतीची जोड असली पाहिजे, हा शरणांचा आग्रह होता. सगळेच शरण कृतीशीलतेचा पुरस्कार करतात. ज्ञानाला कृतीची जोड मिळाली पाहिजे, ज्ञानाला क्रियेची जोड मिळाली पाहिजे, अशी भूमिका सगळ्याच शरणांची आहे. याबाबत महात्मा बसवेश्वरासह सगळेच शरण ज्ञान आणि क्रिया यांच्यामध्ये समन्वय असलं पाहिजे किंवा ज्ञानाला क्रियेची जोड असली पाहिजे, याबद्दल त्यांची आग्रही भूमिका आहे. आणि मन्मथ स्वामी परमरहस्यामध्ये काय म्हणतात पहा, क्रियेविन ज्ञान नाशिके विन मुख जाण. म्हणजे ज्ञानाला जर क्रियेची जोड नसेल, क्रियेशिवाय ज्ञान म्हणजे कसं आहे, तर नाकाशिवाय चेहरा जसा असतो तसं क्रियेशिवाय ज्ञान आहे, असं मन्मथ स्वामी सांगतात. म्हणजे विचार करा, महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांचा जो विचार आहे तो विचार किती सुंदर पद्धतीनं परमरहस्य या ग्रंथातून प्रकटलेला आहे. आणि ज्ञान हे कृतीतून उतरलं पाहिजे, ज्ञान हे कृतीत आलं पाहिजे, नसेल तर ते ज्ञान निरर्थक ठरते, असं मन्मथ स्वामी वारंवार सांगतात. ते म्हणतात पहा, ते परमरहस्यामध्ये एक दाखला असा देतात, तूप किती जरी मौलिक असलं ते फार काळ म्हणजे वापरात नाही आलं तर तूप आहे त्या ठिकाणी नासून जात असते. त्याप्रमाणे ज्ञान किती जरी मौलिक असलं ते ज्ञान उपयोजनात आलं पाहिजे, ते ज्ञान कृतीत उतरलं पाहिजे, तरच त्या ज्ञानाची मौलिकता आहे किंवा त्या ज्ञानाचं महत्व आहे, असं संत मन्मथ स्वामी म्हणतात. किती सुंदर ते दाखला देतात पहा. ते असं म्हणतात की घृत नासे काही काळा तैसे अक्रिय ज्ञान बाळा. म्हणजे जे तूप वापरात येत नाही, जे तूप विनियोगात येत नाही, ते काही काळानं ते तूप नासत असते, त्याला दुर्गंधी येत असते, ते निरर्थक ठरत असते. त्याचप्रमाणे तुमचं ज्ञान जर वापरात नाही आलं, तुमचं ज्ञान कृतीत नाही आलं, तर ते नंतर निरर्थक ठरत असते. हा विचार मन्मथ स्वामी आपल्या परमरहस्यामध्ये सांगतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे शरणांची सदाचार निष्ठा, शरणांचा स्त्री पुरुष समतेचा दृष्टिकोन, त्याचबरोबर शरणांचा म्हणजे क्रिया आणि ज्ञान हे एकरूप असले पाहिजे, हा आग्रह, हे विचार मन्मथ स्वामींच्या परमरहस्य या ग्रंथातून प्रकटलेले आहेत. किंवा मन्मथ स्वामी परमरहस्य या ग्रंथाच्या शेवटी जे पसायदान लिहितात, त्या पसायदानामध्ये देखील पहा, सर्व बसवादी शरणांनी ज्या विचारासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहिले, म्हणजे समाजामध्ये मूल्य रुजवण्यासाठी, शाश्वत मूल्य, आदर्श मानवतावादी मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी बसवादी शरणांनी आपलं अवघं आयुष्य वाहिले. आणि तोच विचार या ठिकाणी मन्मथ स्वामी आपल्या पसायदानामध्ये मांडतात. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर पसायदानामध्ये या ठिकाणी म्हणतात पहा, जे खळांची व्यंकटी सांडो, ते या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, अशी वैश्विक मागणी ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर करतात. ज्ञानेश्वरीचं सार म्हणजे पसायदान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, बसवादी शरणांच्या वचनाचं सार म्हणजे मन्मथ स्वामींचं म्हणजे परमरहस्य ग्रंथ आहे, आणि परमरहस्य या ग्रंथाचं सार म्हणजे मन्मथ स्वामींचं पसायदान आहे. पसायदानामध्ये मन्मथ स्वामी परमेश्वराकडे, शिवाकडे मागणी करताना ते म्हणतात, वाढो लोकी सदाचार, सदविद्येचा भडीमार. म्हणजे पहा, मन्मथ स्वामी मागतात काय, तर वाढो लोकी सदाचार. तिकडे बसवेश्वर म्हणतात, आचार वे स्वर्ग, अनाचार वे नरक. आणि इकडे मन्मथ स्वामी आपल्या पसायदानामध्ये शिवाकडे मागणी करताना म्हणतात, वाढो लोकी सदाचार. ते स्वतःसाठी काही मागत नाहीत. म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे बसवादी शरणांचे विचार, बसवादी शरणांची मूल्यनिष्ठा मन्मथ स्वामींच्या ह्या परमरहस्य या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. मन्मथ स्वामी परमरहस्य ग्रंथ लिहित असताना त्यांच्यासमोर आदर्श संस्कृत ग्रंथाचा असला, संस्कृत शैव ग्रंथाचा असला, तरी त्यांच्या मनामध्ये शरणांच्या वचन साहित्याबद्दल विलक्षण आकर्षण आहे, किंवा त्या वचन साहित्याबद्दल एक प्रकारची अनामिक ओढ आहे, हे या ठिकाणी वारंवार आपल्या लक्षात येते. आणि मन्मथ स्वामी केवळ म्हणजे मन्मथ स्वामींच्या भाष्य ग्रंथामध्येच
बसवादी शरणांचे विचार किंवा वचन साहित्यातील मूल्यनिष्ठा व्यक्त झाली असं नाही. मन्मथ स्वामींचे जे अभंग आहेत, अभंग देखील त्या वचन साहित्याशी आशयाच्या दृष्टीनं खूप मिळते जुळते आहेत. आणि जेव्हा आपण या मन्मथ स्वामींच्या भाष्यग्रंथाचा विचार करतो, मन्मथ स्वामींचे जे परमरहस्य जे ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाचा वाङ्मयीन अंगाने जेव्हा आपण विचार करतो, एक साहित्याचे विद्यार्थी म्हणून या ग्रंथाचा जेव्हा आपण वाङ्मयीन अंगाने विचार करतो, तर काव्य सौंदर्याच्या दृष्टीनं हा ग्रंथ ज्ञानेश्वरीची आठवण करून देणारा ग्रंथ आहे. म्हणजे एक भाष्य ग्रंथ किती रसाळ असतो, किती सुंदर असते, याचं सर्वोच्च आदर्श म्हणजे ज्ञानेश्वरी असं सगळे अभ्यासक सांगतात. म्हणजे मराठी साहित्यातला नितांत सुंदर असा भाष्य ग्रंथ जे ज्ञानेश्वरी, हे सर्वच अभ्यासक एकमुखानं मान्य करतात. बाबासाहेब आंबेडकरांचे कोटेशन आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्या एका भाषणामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की ज्ञानेश्वरी आणि संत तुकारामांची गाथा बाजूला ठेवून अख्खं मराठी साहित्य अरबी समुद्रात बुडवलं तर मला खंत वाटणार नाही, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ह्याच्यातून ज्ञानेश्वरीचं वाङ्मयीन महत्व हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विचाराशी बाबासाहेब सहमत नव्हते, पण ज्ञानेश्वरीचं जे काव्य सौंदर्य आहे ते मनाला नितांत भावणार आहे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. म्हणजे मराठीतील एक उत्कृष्ट भाष्य ग्रंथ म्हणून आपण ज्ञानेश्वरीकडे पाहतो. आणि परमरहस्याचा अभ्यास करत असताना परमरहस्याचं लालित्य, परमरहस्यातील रसाळपणा पाहिल्यानंतर वाचकांना ज्ञानेश्वरीची आठवण व्हावी, एवढा नितांत सुंदर असा परमरहस्य ग्रंथ मन्मथ स्वामी लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीची ज्याप्रमाणे ओवी रचना, ज्ञानेश्वरीतील ओवी रचना जशी रसाळ आहे, तशी परमरहस्य या ग्रंथातील ओवी रचना विलक्षण रसाळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे प्रतिमांचा वापर सुंदर पद्धतीने केलेला आहे, त्याचप्रमाणे मन्मथ स्वामींनी आपल्या परमरहस्य ग्रंथामध्ये अत्यंत समर्पक अशा प्रतिमा वापरलेल्या आहेत. प्रतिमा, प्रतीक, दृष्टांत, रूपक ह्या सगळ्या गोष्टींचा वापर अत्यंत यथोचित पद्धतीने मन्मथ स्वामींनी केलेला आहे. म्हणजे एक भाष्यग्रंथ काय ताकदीचा असतो त्याचा आदर्श मन्मथ स्वामींनी या मराठी साहित्यिकांसमोर ठेवलेला आहे. आणि ह्या भाष्यग्रंथाचा विचार केल्यानंतर जेव्हा आपण अभंगाकडे वळतो, तर मन्मथ स्वामींनी त्या महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये शिवाचार रुजवण्याच्या भूमिकेतून किंवा अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये बुडणाऱ्या लोकांना जागवण्याच्या भूमिकेतून मन्मथ स्वामींनी आपले अभंग लेखन केलेले आहेत. अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की मन्मथ स्वामींनी जवळपास 5000 अभंग लिहिले असावेत. पण दुर्दैवानं आज मन्मथ स्वामींचे ते 5000 अभंग उपलब्ध नाहीत. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी जी गाथा संपादित केलेली आहे, त्या गाथेमध्ये 110 अभंग होते. नंतर काही अभंग समाविष्ट करण्यात आले. आज मन्मथ स्वामींचे जवळपास 140 ते 50 अभंग उपलब्ध झालेले आहेत. पण आज जे आपल्या समोर 140-50 अभंग उपलब्ध आहेत, त्या अभंगातून मन्मथ स्वामींच्या प्रतिभेची उंची लक्षात येते. मन्मथ स्वामी किती म्हणजे समर्थ असे अभंगकार होते या ठिकाणी लक्षात येते. आता पहा, मन्मथ स्वामींचे अभंग, मन्मथ स्वामींचा काळ कोणता आहे तर लक्षात घ्या. मन्मथ स्वामींचा काळ कोणता आहे, म्हणजे 1560 ते 1613. लक्षात घ्या, हा काळ कसा आहे तर संत एकनाथांचा उत्तरकालीन काळ आहे आणि संत तुकाराम पूर्व काळ आहे. म्हणजे संत एकनाथांचा महाराष्ट्रामध्ये जन्म 1528 साली झाला आणि संत एकनाथांचं निर्वाण 1598च्या दरम्यान झालेलं आहे. आणि संत तुकारामांचा जन्म 1608 साली झालेला आहे. म्हणजे मन्मथ स्वामी महाराष्ट्रातले जे अत्यंत 2 मोठे संत आहेत, त्या 2 मोठ्या संतांच्या मधला त्यांचा काळ आहे. म्हणजे 1560चा जन्म आणि 1613चं त्यांचं निर्वाण आहे. म्हणजे मन्मथ स्वामी एकनाथ उत्तरकालीन आणि संत तुकाराम पूर्वकालीन आहेत. आणि हा परिसर पण भौगोलिक दृष्ट्या संत एकनाथ हे पैठणचे आहेत, म्हणजे मराठवाड्यातलेच आहेत. आणि औरंगाबाद आणि बीड हे जिल्हे जवळपास लगत म्हणल्यासारखे आहेत. आणि त्यानंतर दुसरा जर विचार केला तर संत तुकारामांचा जर परिसर पाहिला तर ज्या ठिकाणी मराठवाडा संपत येतो
म्हणजे ते ठिकाण म्हणजे मन्मथ स्वामींचं हे नेकनूर किंवा हे कपिलाधार वगैरे, आणि त्याच्यानंतर पुढं जामखेड वगैरे हे पश्चिम महाराष्ट्रात लागत असते, आणि त्याच्यानंतर काही किलोमीटर अंतरावर तुकारामांची कर्मभूमी लागते, तुकारामांची जन्मभूमी लागते. म्हणजे अशा दोन मोठ्या संतांच्या मधले हे संत, आणि भौगोलिकदृष्ट्या जरी पाहिलं तसेच हे मधले संत आहेत भौगोलिकदृष्ट्या. आणि संत तुकाराम आणि अभंग लेखनामध्ये ज्याप्रमाणे ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांचं नाव घेतले जाते मराठी साहित्यामध्ये, एका संतांचं कोटेशनच आहे पहा, ओवी ज्ञानेशाची, अभंग तुक याचा, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंताची. म्हणजे ओवी पाहावी तर संत ज्ञानेश्वरांची, अभंग पाहावं तर संत तुकारामांचं, श्लोक रचना पाहावी तर म्हणजे म्हणजे वामन पंडितांचं, आणि आर्या पाहावेत तर मयूर म्हणजे मोरोपंतांच्या असं म्हणतात. आणि या ठिकाणी पहा मन्मथ स्वामींचे जेव्हा आपण अभंग अभ्यासतो, मन्मथ स्वामींचे अभंग हे संत तुकारामांच्या तोडीचे अभंग आहेत. हे केवळ मी म्हणतो म्हणून नाही, तर अनेक अभ्यासकांनी आपल्या शोध प्रबंधामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर राम तोंडारे सर यांच्या एका लेखामध्ये हा विषय मांडण्यात आलेला आहे. ते असं म्हणतात की संत तुकाराम आणि संत मन्मथ स्वामी यांच्या अभंगाची जातकुळी एक आहे. संत मन्मथ स्वामी आणि संत तुकारामांच्या अभंगामध्ये आशयामध्ये विलक्षण साम्य आहे. जेव्हा समाजातील विसंगती, समाजातील दांभिकता याच्यावर संत तुकाराम ज्याप्रमाणे तुटून पडतात, तेवढ्याच पोटतिडकीनं, तेवढ्याच परखडपणे संत मन्मथ स्वामी तुटून पडतात. मन्मथ स्वामी एका अभंगामध्ये म्हणतात, काय केलेस रांडले का, व्यर्थ जन्म गमविला फुका, असं मन्मथ स्वामी म्हणतात. आणि अशाच प्रकारची परखडता संत तुकारामांच्या अभंगामध्ये. किंवा संत मन्मथ स्वामी आणि संत तुकारामांचे काही अभंगामध्ये विलक्षण साम्य आहे. डॉक्टर राम तोंडारे सरांनी आपल्या लेखामध्ये ते सप्रमाण सिद्ध केलेले आहे. त्याच्यामध्ये साम्य कसं आहे, काही अभंग असे प्रतिकृती वाटतात, एवढं साम्यस्थ यांच्यामध्ये आहे, कारण दोघांचा काळ जवळपासचा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, मन्मथ स्वामी आणि संत तुकारामांच्या अभंगामध्ये ज्याप्रमाणे म्हणजे रचनेच्या दृष्टीने साम्य आहे, त्याचप्रमाणे आशयाच्या दृष्टीने साम्य आहे. दोघांची मूल्यनिष्ठा समान आहे, दोघांची म्हणजे दोघांचं समता या मूल्यावरची निष्ठा, बंधुभावाची निष्ठा किंवा समाजातील विसंगतीबद्दल दोघांच्या मनामध्ये प्रचंड जे एक खदखद आहे, ती खदखद त्यांच्या अभंगातून व्यक्त झालेली आहे. म्हणजे मन्मथ स्वामींचे जे अभंग आहेत ते अभंग हे म्हणजे काव्य सौंदर्याच्या दृष्टीनं नितांत सुंदर आहेत. मराठी साहित्यामध्ये अभंग रचनेचा मानदंड म्हणून संत तुकारामाकडे पाहतो, आणि संत तुकारामांच्या तोडीचे अभंग मन्मथ स्वामींनी लिहिलेले आहेत. पण दुर्दैवानं मन्मथ स्वामींच्या अभंगावर, मन्मथ स्वामींच्या साहित्यावर म्हणावं तसं संशोधन झालेलं नाही. आणि जे संशोधन झालं, दुर्दैवानं ते संशोधन प्रकाशित झालेलं नाही. कसं असते पहा, नुसतं संशोधन करून तुम्ही प्रबंध जर बांधून ठेवला तर त्या प्रबंधाला काहीही अर्थ नाही. आणि दुर्दैवानं मन्मथ स्वामींच्या बाबत हेच झालेलं आहे. मन्मथ स्वामीवर जे काही संशोधन झालेलं आहे ते संशोधन जगासमोर येणं नितांत गरजेचं आहे. पण हे आजपर्यंत ही गोष्ट राहून गेलेली आहे, आणि त्यामुळं मन्मथ स्वामींचं योगदान हे जगापर्यंत आलेलं नाही. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रयत्नातून त्यांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि त्याचबरोबर मन्मथ स्वामींच्या अभंगाबरोबरच मन्मथ स्वामींनी भारूड रचना केलेली आहे. आता पहा, भारूड रचनेमध्ये भारूड रचनेचा मानदंड किंवा मराठी साहित्यामध्ये एका ताकदीने भारूड लिहिणारे भारूडकार म्हणून संत एकनाथ महाराजांकडे आपण पाहतो. भारूड म्हणलं की संत एकनाथ महाराजांचं नाव आपल्या समोर येते. जसं ओवी म्हणलं संत ज्ञानेश्वर, अभंग म्हणल्यानंतर संत तुकाराम, आणि भारूड म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर एक नाव येतं, ते म्हणजे संत एकनाथ महाराजांचं. आणि संत एकनाथ महाराजांच्या तोडीचे भारूड शिवयोगी संत मन्मथ स्वामींनी लिहिलेले आहेत. आता मन्मथ स्वामींचे फारसे भारूड उपलब्ध नाहीत. संत एकनाथ महाराजांच्या तुलनेमध्ये त्यांचे भारूड फार थोडक्यात उपलब्ध आहेत. केवळ एक 3-4 भारूड त्यांच्याच उपलब्ध आहेत. त्या भारूडातून संत मन्मथ स्वामींची प्रतिभा आपल्या लक्षात येते. म्हणजे संत एकनाथांच्या तोडीचे भारूड मन्मथ स्वामींनी लिहिलेले आहेत. त्यांचा आशय जरी वेगळा असला तरी त्या एकूण भारूडांची उंची ही म्हणजे संत एकनाथांच्या तोडीची आहे. आणि एकूण पहा, संत एकनाथांचे भारूड असो, संत मन्मथ स्वामींचे भारूड असो
संत मन्मथ स्वामींचे अभंग असो, या अभंगातून, या भारुडातून महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे समकालीन जे शरण आहेत त्यांच्या साहित्यातील मूल्य किंवा त्यांच्या वचन साहित्यातील मूल्य, त्यांच्या वचन साहित्यातील विचार या भारुडातून व्यक्त झालेले आहेत, या अभंगातून व्यक्त झालेले आहेत. आपण जेव्हा कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांचा विचार करतो, सगळ्याच शरणांनी आपला संसार करत करत, आपला प्रपंच उत्तम पद्धतीने सांभाळत त्यांनी परमार्थ केलेला आहे किंवा त्यांनी परमार्थ साधना केलेली आहे. आणि हाच विचार संत मन्मथ स्वामींच्या अभंगातून या ठिकाणी व्यक्त होतो पा. ते असं म्हणतात की सुखे हा संसार करा स्त्री संगती, वेळोवेळी घेती गायी नाम. म्हणजे संसार सोडून तुम्ही परमार्थ करू नका, हा शरणांचा संदेश होता. आपल्याकडे कसं आहे पहा, आपल्याकडे अशी धारणा होती, तुम्हाला जर परमार्थ साधना करायची असेल तर पहिल्यांदा बाईचा त्याग केला पाहिजे, घरादाराचा त्याग केला पाहिजे, सगळ्या नात्या गोत्याचा त्याग केला पाहिजे आणि घरदार संसार प्रपंच सगळं सोडून बाहेर पडलं पाहिजे. ही धारणा या ठिकाणी अनेक काळात म्हणजे शतकांपासून होती. पण महात्मा बसवेश्वरांनी या धारणेला छेद दिला. त्यांनी सांगितलं की म्हणजे स्त्री सोबत संसार करत करत हा परमार्थ करायचा असतो, हा विचार महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कृतीतून जगासमोर ठेवला आणि सगळ्या शरणांनी तो आदर्श आपल्या समोर ठेवला. आणि मन्मथ स्वामी पहा अभंगामध्ये किती सुंदर पद्धतीने सांगतात. ते म्हणतात की सुखे हा संसार करा स्त्री संगती. आपल्याकडे याच्यापूर्वी सांगत होते की ढोर गवार शूद्रावर नारी येतो ताडंकी अधिकारी, किंवा स्त्री म्हणजे पापाची उत्तरपेट, मुक्तीचे वज्र कपाट, परमार्थातील धोंड, अशा प्रकारे स्त्रीला समजलं जात होतं. आणि पण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं स्त्री म्हणजे या ठिकाणी परमार्थ साधना करायची असेल तर पती पत्नी एकत्र येऊन परमार्थ साधना केली पाहिजे. आणि हाच विचार या ठिकाणी ते मन्मथ म्हणतात पहा की सुखे हा संसार करा स्त्री संगती, वेळोवेळी गीती गायी नाम. किंवा बसवादी शरणांनी उद्योगशीलतेचा पुरस्कार केला. म्हणजे सगळ्यांनी आपापलं उद्योग केलं पाहिजे. कसं आहे पहा, तुम्हाला प्रपंच चांगला करायचा असेल तर पैशाशिवाय प्रपंच होत नाही. नुसत्या गप्पा, नुसतं तत्वज्ञान, नुसत्या आदर्शवादाने कुणाचं पोट भरत नाही. तुम्हाला प्रपंच करायचा असेल तर पैसा आवश्यकच असतो आणि पैसा आवश्यक आहे. पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणता ना कोणता उद्योग करावाच लागेल. हा विचार बसवेश्वर आणि त्यांच्या समकालीन शरणांनी मांडला होता. आणि मन्मथ स्वामी म्हणतात पहा संसार म्हणजे उद्योग धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. म्हणजे मन्मथ स्वामी आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा उद्योग धंदा सर्व करा, म्हणजे उद्योग धंदा सोडून परमार्थ करू नका. हा विचार म्हणजे या ठिकाणी मन्मथ स्वामी सांगतात. म्हणजे शरणांच्या वचनाचा किंवा वचन साहित्यातील श्रममूल्याची किंवा उद्योगशीलतेची आठवण करून देणारा हा अभंग आहे. म्हणजे अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर पहा शरणांच्या वचनामध्ये किंवा महात्मा बसवेश्वरांच्या वचनामध्ये जो विद्रोह आहे तो विद्रोह मन्मथ स्वामींच्या अभंगातून तेवढ्याच ताकदीनं प्रकटलेला आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वर पहा इथली व्यवस्था, इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये महात्मा बसवेश्वर विद्रोह करतात. म्हणजे मंदिर महात्म्य, पुरोहितशाही, यज्ञ यागादी, कर्मकांड, व्रत वैकल्य, ह्या सगळ्या गोष्टी महात्मा बसवेश्वर नाकारतात. म्हणजे सगळी इथली व्यवस्थाच ते नाकारतात. आणि तो विद्रोह अत्यंत मोजक्या शब्दामध्ये मन्मथ स्वामींनी आपल्या एका अभंगामध्ये अत्यंत मार्मिक पद्धतीने ते मांडतात पहा. मन्मथ स्वामी एका अभंगामध्ये म्हणतात पहा म्हणजे द्वाड माते पोटी अमुचा जन्म. द्वाड म्हणजे काय? उद्धट, बंडखोर. म्हणजे आमचा जन्म कुणाच्या पोटी झालेला आहे तर बंडखोर अशा मातेपोटी आमचा जन्म झाला. म्हणजे आमची परंपरा कुठली आहे तर आमची परंपरा ही बंडखोरीची आहे. म्हणजे लिंगायतांची परंपरा ही बंडखोरीची परंपरा आहे असं मन्मथ स्वामी आपल्या अभंगामध्ये सांगतात. ते म्हणतात की द्वाड मातेपोटी आमुचा जन्म, बहुतांचे काम बुडविले. ते पुढे म्हणतात यज्ञाची या वाटा टाकिल्या मोडोनी, तीर्था लागी जाणे खुंटविले.
काय विचार आहे, म्हणजे अभंग आहे पहा. म्हणजे बसवेश्वरांचा विद्रोह किंवा बसवादी शिवशरणांचा विद्रोह मन्मथ स्वामींनी एका अभंगामध्ये मांडतात. द्वाड माते पोटी अमुचा जन्म, बहुतांचे काम बुडविले, यज्ञाची या वाटा टाकिल्या मोडोनी. महात्मा बसवेश्वर यज्ञ यागादी कर्मकांडाचा धिक्कार केला, तीर्थयात्रा त्यांनी नाकारली, म्हणून ते पुढे म्हणतात पहा, तीर्था लागी जाणे खुंटविले. पुढे हा अभंग मला या ठिकाणी पूर्ण सांगायला वेळ नाही, पण या अभंगामध्ये महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांचा विद्रोह त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर पहा, बसवेश्वरांनी स्त्रीशी निगडीत असणारा विटाळ किंवा पंचसूतक त्यांनी नाकारलेला आहे. म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये जो रजस्त्राव होतो त्याच्या आधारे स्त्रीला तुच्छ लेखल्या जाते किंवा त्या काळामध्ये स्त्रीला म्हणजे स्त्रीचा विटाळ मानला जातो. पण महात्मा बसवेश्वरांनी ही विटाळ संकल्पना धुडकावून लावली. ते म्हणतात की ज्या विटाळातून नव्या जीवाचा जन्म होतो ते अपवित्र कसं असेल, ही भूमिका महात्मा बसवेश्वरांनी मांडली. आणि म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या समकालीन शरणांनी विटाळ संकल्पना नाकारली. आणि मन्मथ स्वामींनी आपला तो वारसा सांगताना आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, आम्हा नसेची विटाळ अंगी पातकाचा मळ, आम्ही शिवभक्त केवळ मुद्रांकित तेथीचे. म्हणजे आम्ही हे जे वीरशैव लिंगायत आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही. आम्हा नसेची विटाळ अंगी पातकाचा मळ, आम्ही शिवभक्त केवळ मुद्रांकित तेथीचे, असं शिवयोगी मन्मथ स्वामी म्हणतात. म्हणजे पहा, बसवेश्वर आणि समकालीन शरणांच्या वचन साहित्यामध्ये जे पुरोगामी परिवर्तनवादी विचार आलेले आहेत, ते पुरोगामी परिवर्तनवादी विचार तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच निष्ठेनं मन्मथ स्वामी आपल्या अभंगामध्ये या ठिकाणी मांडतात. म्हणजे मन्मथ स्वामींचे जे हे अभंग आहेत ते म्हणजे वचनांची आठवण करून देणारे अभंग आहेत. म्हणजे मन्मथ स्वामींनी ज्याप्रमाणे भाष्यग्रंथातून बसवादी शरणांचे विचार मांडले, त्याचप्रमाणे अभंगातूनही त्यांनी बसवादी शरणांचे पुरोगामी परिवर्तनवादी विचार मांडले आहेत. भारुडातून त्यांनी समतेचा विचार मांडला. आणि याशिवाय त्यांचे शाहिरी हे देखील अत्यंत नितांत सुंदर आहे. आणि याशिवाय या ठिकाणी पहा, मन्मथ स्वामींचं बाकीचं एकूण महाराष्ट्रामधलं योगदान काय, तर मन्मथ स्वामींचं सांस्कृतिक दृष्ट्या किंवा महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये मन्मथ स्वामींचं एकूण योगदान काय, तर महाराष्ट्रामध्ये जी कीर्तन परंपरा आहे, शिवकीर्तन परंपरा आहे, या शिवकीर्तन परंपरेचा पाया शिवयोगी मन्मथ स्वामींनी रचलेला आहे. आपल्याकडं मूळ नारदीय कीर्तन परंपरा असल्याचे सांगितले जाते. कीर्तन परंपरेचे म्हणजे प्रवर्तक म्हणून महर्षी नारदांचा उल्लेख केला जातो. आणि इकडं शिवकीर्तन परंपरेमध्ये शिवकीर्तन परंपरेचा आपण विचार करतो तेव्हा ह्या शिवकीर्तन परंपरेचा पाया म्हणजे या शिवयोगी मन्मथ स्वामींनी रचलेला आहे. ज्याप्रमाणे वारकरी कीर्तन परंपरेचा पाया संत नामदेवांनी रचला. संत नामदेव असं म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. खऱ्या अर्थानं कीर्तन या प्रबोधन साधनाला लोकाभिमुख करण्याचा पहिला प्रयत्न संत नामदेवांनी केला. कारण जनाबाई फार सुंदर पद्धतीने त्याच्याबद्दल वर्णन करतात पहा. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. म्हणजे कमीत कमी साधनामध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचं माध्यम म्हणून संत नामदेवांनी कीर्तनाकडे पाहिलेलं आहे. नारदीय कीर्तनामध्ये असं नव्हतं. नारदीय कीर्तनामध्ये तुमचा पेहराव, संगीत वगैरे गोष्टीला प्रचंड महत्व होतं आणि ते एका ठराविक वर्गापुरतं मर्यादित होतं. पण खऱ्या अर्थानं कीर्तन समाजामध्ये घेऊन जाण्याचा पहिला प्रयत्न संत नामदेवांनी केला. आणि या ठिकाणी पहा, वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये समाजाचं उद्बोधन घडून आणण्यासाठी, समाजामध्ये प्रबोधन घडून आणण्यासाठी, समाजामध्ये भक्ती आणि नीती विचार रुजवण्यासाठी शिवयोगी मन्मथ स्वामींनी वीरशैव कीर्तन परंपरेचा पाया रचला. आणि आज आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन पाहतो, ह्या कीर्तनाचा पाया शिवयोगी मन्मथ स्वामींनी रचलेला आहे. आणि मन्मथ स्वामींच्या जीवनातले असे अनेक प्रसंग आहेत ज्याच्यातून त्यांची विचारनिष्ठा, त्यांची मूल्यनिष्ठा या ठिकाणी पाहायला मिळते. पण एकूण मी साहित्याचा विद्यार्थी या नात्यानं जेव्हा शिवयोगी मन्मथ स्वामीकडे पाहतो, शिवयोगी मन्मथ स्वामींकडं
म्हणजे संतांचा कळवळा असल्याचं पाहायला मिळते. पंडितांची रसिकता पाहायला मिळते. म्हणजे संतांचा कळवळा आणि पंडितांची विद्वत्ता आणि शाहिरांची रसिकता ह्या तिन्ही गोष्टीचा मिलाप शिवयोगी मन्मथ स्वामींच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतो. आणि एकूण या महाराष्ट्रामध्ये संस्कृत साहित्यातील शैव ग्रंथ मराठी भाषेत आणण्याबरोबरच बसवेश्वरादी शरणांचे विचार आपल्या साहित्यातून या मराठी लोकांसमोर, मराठी समाजासमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न, सर्वार्थानं प्रयत्न शिवयोगी मन्मथ स्वामींनी केलेला आहे. तसं मन्मथ स्वामींच्या पूर्वीही त्या महाराष्ट्रामध्ये काही वीरशैव लिंगायत संत होऊन गेले. तसं तर महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत संतांची परंपरा सांगत असताना विसोबा खेचरापासून सांगितली जाते. संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर हे एक वीरशैव लिंगायत संत होते. त्यांचं षडस्थलीय ग्रंथ असल्याचं सांगितलं जाते, पण त्यांच्याबद्दल अभ्यासकामध्ये मतभेद आहेत. त्यानंतर उद्धवलिंग अशा अनेक संत आहेत. त्यानंतर शिखर शिंगणापूरचे शांतलिंग स्वामी यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. पण खऱ्या अर्थानं सगळ्या प्रकारचं साहित्य लेखन करणारे म्हणजे ओवी म्हणजे भाष्यग्रंथ, अभंग, भारूड आणि त्याचबरोबर पहा कूट रचना करणं हे काही सुमार बुद्धिमत्तेच्या लोकांचं काम नाही. ज्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, ज्याच्याकडे विलक्षण अशी प्रतिभा आहे, उच्च कोटीची प्रतिभा असणारा व्यक्तीच कूट रचना करू शकतो. मराठीतली सगळ्यात उत्कृष्ट कूट रचना म्हणून संत कवयित्री मुक्ताबाईचा उल्लेख केला जातो. म्हणजे संत कवयित्री मुक्ताबाईचा उल्लेख केला जातो. मुक्ताबाई योग साधनेवर अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी कूट रचना केलेली आहे. आणि मुक्ताबाईच्या तोडीची कूट रचना संत मन्मथ स्वामींनीही केलेली आहे. संत मन्मथ स्वामींचा एक अभंग आहे पहा, वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. आता पहा त्या अभंगाची रचना पहा. म्हणजे कूट रचनेचा अर्थ हा कूट रचनेमध्ये गूढ अर्थ दडलेला असतो. कूट रचना करायला जशी प्रतिभा लागते तशी कूट रचना समजायलाही प्रतिभा लागते. कूट रचना समजणं हे हिरा गबाळ्याचं काम नाही. जसं कूट रचना करणं हे गबाळ्याचं काम नाही, तसं कूट रचना समजणे ही सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असते. फार सुंदर असा त्यांचा अभंग आहे. वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो, वेडियाने वेडे केले. म्हणजे अशा प्रकारची कूट रचना शिवयोगी मन्मथ स्वामींनी केली आहे. म्हणजे मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळे म्हणजे रचना प्रकार आहेत, अभंग असो, ओवी असो, लावणी असो, कटाव असो, फटका असो, भारूड असो किंवा कूट रचना असो, ह्या सगळ्या प्रकारच्या रचना मन्मथ स्वामींनी अत्यंत ताकदीने हाताळलेल्या आहेत. आणि त्या रचना प्रकारातले जे उत्तुंग आदर्श आहेत, त्या आदर्शाची आठवण व्हावी अशा पद्धतीची रचना मन्मथ स्वामींनी केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी बसवेश्वरांशी असणारी आपली विचाराची नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. आणि सतत आपल्या साहित्यातून प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्यांनी महात्मा बसवेश्वरांचे विचार, बसवेश्वरांचे पुरोगामी विचार त्यांनी आपल्या अभंगातून मांडलेले आहेत. तर अशा पद्धतीनं एकूण शिवयोगी मन्मथ स्वामींचं योगदान आहे. या ठिकाणी आज हे व्याख्यान आहे हे मी विसरल्यामुळं या दृष्टीने माझी फारशी तयारी नव्हती. पण पट्टण सर आणि पट्टण मॅडमचा आग्रह असल्यामुळं मला या विषयावर जशा पद्धतीने सुचलं त्या पद्धतीने या ठिकाणी हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं माझ्या विवेचनामध्ये काही कमी जास्त असेल किंवा काही संदर्भ वगैरे काही अनावधान हे झालेले असतील तर सर्वांनी उदार अंतकरणानं समजून घ्यावं. आणि काही चुका झालेल्या असतील तर त्या निदर्शनास आणून द्यावं. आणि संयोजकांनी या ठिकाणी मला ह्या विषयावर माझं चिंतन मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मी स्वतः कपिलधारला जाऊन आलेले, मन्मथ स्वामींचं समाधी आहे तिथं, पण मला एवढी माहिती नव्हती. आज आपण मन्मथ स्वामींचे साहित्यिक योगदान या विषयावरती खूप छान व्याख्यान दिले. 16व्या शतकात मन्मथ स्वामींनी शरण साहित्य, संत साहित्य अभ्यासले. भारूड, कूट,
लावणी, पोवाडा, कटाव, फटका इत्यादी काव्यरचना केली. मराठीमध्ये परमरहस्य ग्रंथ लिहिला. बसवेश्वरांनंतर 16व्या शतकात लिंगायत धर्माची माहिती, ओळख, मराठीत साहित्य निर्मिती करून संत मन्मथ स्वामींचे महत्वाचे योगदान आहे. अशा प्रकारे मन्मथ स्वामींबद्दल आपण पूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार. आता कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही शंका असेल, एक जणांनी हात रेज केलेला आहे, बोलू शकता आपण. सर डॉक्टर पट्टण सर बोलतील. चालेल. आणि आधी सरांचा खूप खूप आभार सर. तुम्ही इतक्या इमर्जन्सी ह्याच्यामध्ये प्रिपरेशन न करता इतकं सुंदर ऐच्छिक, कारण तुमचा या विषयावरती एवढा अभ्यास आहे, जाणवलं आम्हाला की पुढच्या वेळेला आपण परत घेऊ. आणि आम्हाला अतिशय तृप्त झाल्यासारखं झालं. संत शिरोमणी मन्मथ स्वामींबद्दल तुम्ही खूप छान मार्गदर्शन दिलं. धन्यवाद सर. शरणू शरणार्थी. खऱ्या अर्थाने रवींद्र सरांनी 10-15 मिनिट दिले होते, परंतु त्यांनी 40 मिनिट पूर्ण, म्हणजे त्यांनी, मला असं वाटतं की मन्मथ स्वामी त्यांना आतमध्ये, म्हणजे त्यांना देहामध्ये आले असते असं एवढं सुंदर त्यांनी व्याख्यान दिलेले. आणि एकनाथ आणि तुकाराम महाराज, ते आम्ही म्हणतो ना, हे काय महाराष्ट्रामध्ये हे प्रतिबसवेश्वर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणीतरी बसवण्णाचं पूर्ण चळवळीचं परिचय करून दिले माणूस, एक मोठा माणूस म्हटलं तर आपले मन्मथ स्वामी. कर्नाटकामध्ये काय बसवेश्वरच्या नंतर येडूर सिद्धलिंगेश्वर आले, जेवर्गी षण्मुख स्वामी आलेले, अथनी शिवयोगी बरेच, परंतु महाराष्ट्रामध्ये असं परिस्थिती नव्हते. आणि हे लावणी, मराठीचं लावणी पण, म्हणजे काय मराठीचं लोकसाहित्यामध्ये, जनपद साहित्य आणि लोकसाहित्यामध्ये पण लावणी येते ना, ते लावणी पूर्ण म्हणजे कन्नडचं अनुवाद आहे. त्या कन्नडचं अनुवाद म्हणजे पूर्ण ते घेऊन पूर्ण गावात फिरून बसवेश्वरांचं चरित्र सांगायचं. ते जवळजवळ 5000चं, म्हणजे तुम्ही विचार करा, हे एक विद्रोह साहित्य, एक प्रगतीपर साहित्य, क्रांतिकारी साहित्याचं म्हणजे मन्मथ स्वामीचं पण नंतर, त्यानंतरचं आलेले बरेच लोकांचं सनातन व्यवस्था लोकांनी काय केले ते गापून ठेवले कुठंतरी. म्हणजे ह्या आम्हाला सरांनी म्हटलं ते 150-200 आम्हाला शायरी मिळते, नाहीतर ते अभंग मिळतील. अभंगाचं ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाचायला आलं की इव्हन अभंगाला पण वचन साहित्याचा प्रभाव आहे. म्हणजे वचन साहित्याचा प्रभाव अभंगामध्ये आहे म्हणून सरांनी, बरेच लोकांनी सांगितले. तुमच्या अभ्यासबद्दल, तुमचे मराठीचं सुंदर मराठी, मी आल्यानंतर जवळजवळ 15 वर्षामध्ये तुमच्यासारखे म्हणजे मराठी बोलणार माणूस मला भेटले नाही. यू आर डुईंग गुड जॉब. आणि वी अपोलाइज यू, वी हॅव इन्सिस्टेड यू, आग्रह केले. आपली एक नियोजन प्रति फर्स्ट सॅटर्डे ऑफ एव्हरी मंथ वी आर कंडक्टिंग इन मराठी. आणि संडे आणि सॅटर्डे हे करते. आणि सरांचं एक हे म्हणे वीरशैव आणि लिंगायताचं हे म्हटलं वीरशैव शैव, परंतु त्यावेळी मन्मथ स्वामींनी पूर्ण लिंगायत धर्माचं पूर्ण अध्ययन केल्यानंतर त्यांचं पूर्ण आचरण विचरण सगळं लिंगायत झाले. ते आम्ही आता लिंगायत धर्माचं मागणी केल्या असणार असले तर, आता मागणी डिमांड करायचं असले तर आम्ही लिंगायत शब्द जास्त वापरायचं, हे माझं सरांना विनंती आहे. माझ्यापेक्षा सर 12-13 वर्ष छोटा आहे, म्हणजे लहान आहे. त्या हिशोबाने मी त्यांना आग्रह करतो, विनंती करतो, लिंगायत पद जास्त वापरलं तर चांगलं होते. एवढे सांगून माझा शब्द मी थांबवतो. शरणू शरणार्थी. श्रुतिश्री वडगव्हाळकर मॅडम आहेत. मॅडम आपले विचार मांडाल तुम्ही, त्यांना विनंती. डॉक्टर श्रुतिश्री मॅडम. आहेत का मॅडम? हां, अभिषेक देशमानने आपले विचार मांडावेत असे विनंती करते. सर्वांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. विश्वगुरु महामानव महात्मा बसवण्णा, बसवादी शरणांच्या, मन्मथादी संतांच्या
पावन चरण कमलांना अनंत शरणू शरणार्थी. आजचे वक्ते रवींद्र बेंद्रे सर, डॉक्टर शशिकांत पट्टण सर, डॉक्टर जयश्री पट्टण मॅडम, या सायंकालीन या मासिक चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व श्रोते, वक्ते, अभ्यासक सर्वांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. खऱ्या अर्थाने मी महात्मा बसवण्णांच्या विचारांकडे येण्याचं कारण दुवा हा मन्मथ स्वामी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मन्मथ स्वामींच्या नावाने परम रहस्य पारायणाची मोठी परंपरा आपल्याकडे आजही दिसते. आणि याचबरोबर मन्मथ स्वामींचे काही अभंग देखील मराठीमध्ये नेहमीच भजनावलीमध्ये गायले जातात. तर त्यापैकी प्रमथगणाची ये मेई चंद्रमौळी देखियेला हा एक अभंग अतिशय प्रसिद्ध आहे. तो प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक लिंगायतांच्या तोंडामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मन्मथ स्वामींनी जो काही परम रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, हे खऱ्या अर्थाने एक टीका आहे, संस्कृत ग्रंथावर केलेली टीका आहे. आणि या ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथाचा मराठीमध्ये सुलभ अनुवाद करत असताना मन्मथ स्वामींनी बसवादी शरणांना वंदन केलेले आहे. आज त्याची मूळ प्रत आपल्याला जरी सापडत नसली तरी देखील काही ठिकाणी त्याच्या मूळ प्रती आजही सुरक्षित आहेत. तर त्याच्या सुरुवातीला त्यांनी श्री गुरुलिंगाय नमः, श्री गुरुलिंग जंगमाय नमः, बसवादी प्रमथाय नमः, श्री चन्न बसवाय नमः, श्री संगन बसवाय नमः, ओम बसवाय नमः, कूडल संगमनाथाय नमः, अमर गणं, एक मिनिट, श्री गुहेश्वराय नमः, श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण, जे का अमर सर्वाहुन तयासी प्रेमे शरणमी, रुद्रगण तयावरी शरण शरण अघोरे अवसरी, शिवगणाची ऐसी थोडी ग्रंथातरी न वर्णावे, असंख्यात शिवगण आदि अनादि बसवा जाण, नित्य बसवा राजमान, भक्ता पावन करीतसे, येळनरू यप्पत्तु धन, अवतीर्ण पुरातन, नुरदैया शरण, वरप्रदान भावया, सदाशिव परशिव, महागुरु प्रभुराव, आचरण अग्रायन स एव, सदा वैभव शिवाचे, तीर्थप्रसाद नेमेसी, जो सादर अहिर्निशी, आलस्य त्याजी प्रेमेसी, भक्ती भावे शरण, ऐसे नमुनी शिवगण. अशा पद्धतीने त्यांनी बसवादी शरणांचं सुरुवातीला स्मरण केलेलं आहे. आणि तत्कालीन कालापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आराध्य शैवांची जी काही परंपरा ही महाराष्ट्रामध्ये वाढलेली होती. म्हणून पहिलं वंदन हे महात्मा बसवण्णा आणि बसवादी शरणांना आहे. आणि त्यानंतर काही ओव्या, काही श्लोक हे पंचाचार्यांच्या नमनाचे आहेत. तरी देखील प्रथम मान, प्रथम सन्मान, प्रथम स्मरण हे बसवण्णांचं आणि शरणांचं मन्मथ स्वामींनी परम रहस्याच्या मूळ ग्रंथामध्ये केलेलं आहे. मात्र दुर्दैवानं आज मूळ ग्रंथातील हे वर्णन काढून टाकून पंचाचार्यांच्या वर्णनांपासून परमरहस्य ग्रंथाची सुरुवात होते. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. म्हणजे मन्मथ स्वामींचं मन्मथ स्वामींवर बसवण्णांच्या विचारांचा असणारा प्रभाव झाकून टाकण्याचंच एक कारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या परम रहस्याचं 2 ते 3 वेळा संपादन झालेलं आहे. हे संपादन होत असताना त्यातील बऱ्याचशा ओव्या या कमी जास्त केलेल्या आहेत. या लागे म्हणे बसवेश्वरासी तुझ्या पालखीतले मी तानुले बाळ, असं एक कोटेशन, एक वाक्य परम रहस्य ग्रंथामध्ये आलेलं. म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी बसवण्णांच्या स्मृती त्या परम रहस्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला जाणवत राहतात. याशिवाय बसवादी शरणांच्या माहेश्वर स्थलातील जी काही लक्षणं आहेत निष्ठा भक्ती स्थलाची, तर ती लक्षणं मन्मथ स्वामींच्या अभंगामध्ये तंतोतंत उतरलेली आपल्याला दिसतात. यज्ञाच्या वाटा टाकिल्या मोडून तीर्था लागी जाणे खुंटविले. बसवादी शरणांनी यज्ञ यागाला विरोध केलेला आहे. तीर्थयात्रा करणे आणि कर्मकांड करणे, त्याच पद्धतीनं अमुक नदी पवित्र आहे म्हणून जाऊन त्यामध्ये डुबा आणि आपण पवित्र झालो म्हणून सांगा, हे बसवादी शरणांना कधीही मान्य नाही. आणि मन्मथ स्वामींनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे की यज्ञाच्या वाटा टाकिल्या मोडून तीर्था लागी जाणे खुंटविले. मग हे का खुंटविले, तर ते सांगतात की या तीर्थयात्रा करणे आणि यज्ञ याग करणे याला पर्याय म्हणून मी शिवनाम उच्चारण याचा एक पर्याय देतात. आणि त्यांनी शिवनामाच्या विषयी म्हटलेलं आहे, शिवनाम वेळोवेळा जीवे लागला शिकार. म्हणजे शिवनामाचं उच्चारण करणे हेच खऱ्या अर्थानं सर्व काही
तीर्थयात्रा यज्ञयागाचं फल प्राप्त करून देणार. म्हणून एकंदरीत बसवादी शरणांनी जो काही पर्यायी मार्ग देण्याचा प्रयत्न 12व्या शतकामध्ये केलेला होता, त्याच पद्धतीने मन्मथ स्वामींनी लिंगायत आचार पद्धतीचं पुनर्जीवन केलेलं आहे. एका अभंगामध्ये त्यांनी सांगितलेले की तत्कालीन परिस्थिती नेमकी काय होती. तर याविषयी आपण संक्षिप्त घेऊया. आपण संक्षिप्त करूया. 5 नाही, हा लो चल 2च मिनिटात संपवा जरा. ठीक आहे. शिवभक्ताचे कोळी जन्मनी करंटा न भजे चोरटा शंकराशी पूर्ण लिंग घाली तुळशी माळ जन्मला चांडाळ माते गर्भी सोडूनी भस्माते लावितो चंदन कयासी बंधन यमक करी. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलेलं की वारकरी यांनी शैव परंपरा मानणारे लिंगायत या दोघांच्या मध्ये तो संघर्ष झाला आणि लिंग धारण करणाऱ्या लोकांनी लिंग सोडून तुळशी माळा घालायला लावल्या. त्यानंतर त्यांना अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांच्या आचरणाची जाणीव मन्मथ स्वामींनी अभंगामध्ये करून दिलेली. तर अशा पद्धतीच्या मन्मथ स्वामींची अभंगगाथा आज मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. वेळेच्या अभावी काही गोष्टी मांडू शकत नाही. सर्वांची क्षमा मागतो आणि बेंद्रे सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद आणि शरणू शरणार्थी. प्रतिभा मॅडमला आपण विनंती करूया. आपल्या संघटिका प्रोफेसर प्रतिभा अलिगावी त्यांना विनंती की आपले 2 शब्द मांडावे, विचार मांडावे. मॅडम अजून कोणी बोलणार आहे का विचारून घ्या. जयश्री वहिनी. अजून कोण बोलणार आहे का? आता मी शरणी स्वप्ना घोडके यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. शरणी स्वप्ना घोडके. हो मॅडम. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणार्थी. बसव मंच व्याख्यानमाला पुष्प 31. आज मन्मथ स्वामींचे योगदान यांच्यावर आपण खूपच खोलवर माहिती ऐकली. आजचे आपले अतिथी व्याख्याते प्रोफेसर डॉक्टर रवींद्र बेंबरे, प्रसिद्ध लेखक, उत्कृष्ट वक्ते, अभ्यासक व संशोधक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. संतांची शिकवण व संतांची वाणी यांचे योगदान. खूप छान खोलवर माहिती व विस्तारपणे माहिती सांगितली म्हणून आपले मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी व्यवस्थितरित्या मांडली. छान सुरुवात केली. शरणी जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन भार सांभाळले म्हणून यांचे आभार. आजचे वचन अतिशय सुमधुर व श्रुश्राव्य गायलेल्या शरणी विद्या मगदूम यांचे आभार. कार्यक्रमाची संयोजिका स्वागत उत्सव व प्रस्तावना अगदी उत्कृष्टरित्या मांडल्या व अतिथी परिचय करून दिले. शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांचे आभार. डॉक्टर शशिकांत पट्टण यांनी उत्तम व सखोल मार्गदर्शन केले यांचे आभार. संघटिका शरणी प्रोफेसर प्रतिभा कल्याण शेट्टी आपले काम अगदी कटाक्षपणे सर्वांना फोन करून आपले काम चोखपणे पार पाडले यांचे आभार. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग व इतर टेक्निकल बाबींचे अगदी व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करणारे डॉक्टर दानम्मा झळकी, शरण रुद्रमूर्ती व शरण कुमार राजांना यांचे आभार. आपण सर्व श्रोते हो, आज आपण इथे सर्वजण जमलो आणि तुमचा बहुमूल्य वेळ दिला व आपले मत मांडले म्हणून आपले खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.
धन्यवाद सर्वांना. आणि स्वप्न, आम्ही जिला मिंटू म्हणतो, ती येवल्याहून आहे आणि ती पहिल्यांदा आपल्याकडे जॉईन झाली, तर तिचंही स्वागत. आणि उत्तमपणे तिने आभार प्रदर्शन केलं, त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद सर्वांना मॅडम. चरणू चरणार, सर्वांना चरणू चरणार. थँक्यू.